भोंदू अशोक खरातचे पाय आणखी खोलात, फॉरेन्सिक टीमसह एसआयटी कडून कार्यालयाची तपासणी। भोंदू खरातच्या शिवनिका संस्थेचे बँक अकाउंट सील, खरातच्या आर्थिक व्यवहारांची तपास सुरू, कुटुंबियांच्या नावावरील संपत्तीचीही होणार चौकशी। भोंदू खरात विरोधात 8वा गुन्हा दाखल, सरकारवाडा पोलीस ठाण्यात अधिक आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद। खरात प्रकरणात पोलीस तपासाला नवं वळण, बड्या आयुर्वेदिक औषधी जडीबुटी दुकानाच्या मालकाची होणार चौकशी, नाशिक रोड परिसरातील एक ज्वेलरही पोलिसांच्या रडारवर। खरातला नाशिक जिल्हा प्रशासनानंच बंदूक परवाना दिला, चौकशीत खरातच्या फार्म हाऊसवरून 21 कारतूस जप्त, 21 पैकी 5 कारतुसांचा वापर, तपास सुरू। खरातच्या संस्थेला पाणी, मातोश्रीवरील मॅडमच्या आग्रहाखातर शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रेंचा गंभीर आरोप। खरात कुटुंबातील 2017 मधील दशक्रियेची पत्रिका चर्चेत, शोकाकुल यादीत रुपाली चाकणकरांचं नाव। उबाटा खासदारांच्या बैठकीत खडाजंगी, राज्यसभेची संधी न दिल्यानं चतुर्वेदींची नाराजी, तर राऊतांनी पवारांचं नाव का घेतलं, चतुर्वेदींनी ठाकरेंना केला सवाल, सूत्रांची माहिती। श्रीरामपूर तालुक्यामध्ये 30 वर्ष तरुणावर कोयत्यानं वार, छत्रपती शिवाजी महाराज चौकातील घटना। ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवारांचं निधन, वयाच्या 85व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। मुकुंदराव चितळे यांचं वृद्धापकाळानं पुण्यात निधन, वयाच्या 86व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। होर्मुझमधून जहाजं नेण्याचा भारताचा मार्ग मोकळा, इराणची भारताला परवानगी, अन्य 5 देशांची जहाजही होर्मुझमधून जाऊ शकणार। अमेरिकेचा खर्ग बेट ताब्यात घेण्याचा डाव, आखातातील अमेरिकेच्या सर्व तळांवर अमर्याद हल्ले करू, इराणचा अमेरिकेला थेट इशारा। इंधन साठ्याबाबत संभ्रम आणि भीती, राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोल पंपाबाहेर रांगा, गॅस सिलेंडर मिळत नसल्यानंही नागरिक हैराण। पीएनजी वापरा नाहीतर एलपीजी ही बंद, केंद्र सरकारचा धोरणात्मक बदल, आदेशही जारी। बांगलादेशात भरधाव बस पद्मा नदीत पडली, चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानं अपघात, 40 पैकी 23 जणांचा मृत्यू। देशभरात रामनवमीचा उत्साह, नाशिकच्या काळाराम मंदिरासह शिर्डी रामटेकमध्ये गर्दी, दर्शनासाठी भाविकांच्या रांगा, विविध कार्यक्रमांचं आयोजन।